आता न्यूज टॉप 9 मध्ये आपण बघूयात बजेट बद्दलच्या काही बातम्या। अर्थमंत्री अजित पवारांकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर। योजनेसाठी 46,000 कोटींचा निधी देणार। 21 ते 60 वर्षातील महिलांना महिन्याला 1,500 रुपये मिळणार। अजित पवारांची मोठी घोषणा। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींची फीस सरकार भरणार। वार्षिक 8 लाख उत्पन्न मर्यादा, शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कात 100% आर्थिक मदत मिळणार। पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी निधी देण्यात येणार। रिक्षा खरेदीसाठी 80 कोटी रुपयांची तरतूद। अर्थसंकल्पात गरजू तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधीसाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना जाहीर। योजनेत प्रशिक्षणार्थी दरमहा 10,000 रुपये विद्यावेतन मिळवणार। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा। पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार। अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा। अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणांचा पाऊस। 25 लाख महिलांना लखपती निधी करणार। अजित पवारांचं वक्तव्य। विवाहित मुलींसाठीच्या शुभमंगल योजनेचा निधी वाढवला। 10,000 ऐवजी 20,000चा निधी देण्यात येणार। अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा। सुशिक्षित बेरोजगारांसाठी देखील अर्थसंकल्पात तरतूद। बेरोजगार तरुणांना 10,000ची अप्रेंटिसशिप दिली जाणार। व्यावसायिक शिक्षणासाठी महिलांना 8 लाख रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंबातल्या मुलींना 100% फी भरण्याचा निर्णय। व्यावसायिक शिक्षणासाठी महिलांसाठी अजित पवारांची घोषणा।